मेहंदी म्हणजे मुलीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा प्रसंग। आम्ही कसा सेलिब्रेशन मेहंदी केली चला दाखवते। मस्तपैकी ताटात असे कोण ठेवले, सर्व साईडनं मध्ये फुलं घातली आणि वर पण आम्ही पडद्यावरती असं डेकोरेशन केलं। हे बघा किती छान दिसतं। आणि आमची नवरीबाई मस्तपैकी रेडी जाऊन बसली आहे खुर्चीवर, नाश्ता बिष्टा खाऊन। कारण एकदा मेहंदी काढायला घेतल्यावर मग पटकन ब्रेक भेटत नाही, म्हणून आमची नवरीबाई लगबगीने लवकर उठली, सगळी आपली कामे उरकून घेतली, मस्तपैकी अशी रेडी झाली आणि बसली आहे मेहंदी काढण्यासाठी। त्याच्यानंतर आम्ही पण आमचे नंबर लावून बसलोच होतो। नंतर मी बघा माझ्या हातावरची मेहंदी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि सगळी अशा प्रकारे आम्ही वन बाय करून आपल्या हातावरच्या मेहंदी काढून घेतल्या। आणि नंतर आम्ही गेलो मस्तपैकी अशा, म्हटलं चला आता तर फोटोशूट करूया आम्ही। तर आम्ही गेलो आमचेच फोटो आणि शूट करायला। आणि ही आमची नवरीबाईची बघा हातावरची मेहंदी तुम्हाला कशी वाटते, ती छानपैकी काढलेली आहे। नवरा नवरी हातावरती मेहंदी आता सुकली आहे खूप वरून वेळ काढून झाल्यानंतर। ही बघा आता आमचं चाललं आहे व्हिडिओ फोटो। आता काय करणार, आम्ही मस्तपैकी असं विचार करत होता आता आम्ही काय करूया। मौके पर चौका मारायचा होता आम्हाला, परत वेळ येत नाही, म्हणून म्हटलं चला आता आम्ही करूया आमचा फॅशन शो करूया। चला हे बघा आम्ही एक एक करून मस्तपैकी अशी पोज देत येत होतो। ही आली आमच्या काकाची मुलगी, आत्ता आली मी, माझी एंट्री कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा। आणि असे करून आम्ही एक एक सर्वजण मस्तपैकी असे कॅमेऱ्यासमोर येऊन पोज देऊ लागलो। आणि असं करत करत एवढी एन्जॉयमेंट केली ना आम्ही, भरपूर फुल टू धमाल म्हणतात ना, तशा प्रकारे आम्ही सर्वांनी आमच्या या गँगने मस्तपैकी अशी आम्ही एन्जॉय केलं। आणि याच्यावर एक आम्ही सॉन्ग पण लावलं होतं मस्तपैकी असं, ते बॅकग्राऊंडला मी नक्की लावेल। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब